हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। ITI प्रिन्सिपलच्या नवीन वॅकन्सीज अनाउन्स झालेल्या आहेत। टोटल 132 जागा आहेत आणि याबद्दलची माहिती ऑलरेडी आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिळालेली आहे। राइट, 15 तारखेपर्यंत लास्ट डेट होती आणि आता इथून पुढे तुमची ही जी प्रिपरेशनची फेज आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठी आपण एक बॅच देखील अनाउन्स केलेली आहे, ज्यामध्ये आपण ऑनलाइन आपल्या ॲप वरती ही पूर्ण बॅच कंडक्ट करणार आहोत। राइट, सो ह्या बॅच मध्ये रोज रात्री 8:30 वाजता टाइम काय असणार आहे, रोज रात्री 8:30 वाजता तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायला मिळणार आहेत। त्यामध्ये मग प्रॉपर सगळे मल्टिपल वेळेस तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता। एकदा लाईव्ह झाल्यानंतर ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्येही तुम्हाला अवेलेबल राहते। त्यासोबत तिथे तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या डेडिकेटेड हँडआउट्स प्रोव्हाइड केल्या जातील, म्हणजे प्रॉपर ज्या नोट्स आहेत ज्या तुम्ही प्रिंट काढू शकता त्या तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातील ॲप मध्ये। त्यासोबतच प्रत्येक टॉपिक झाल्यावरती त्याचं MCQ सेशन देखील आपण घेणार आहोत आणि त्याच्या देखील डेडिकेटेड तुम्हाला प्रिंटेबल नोट्स तिथे प्रोव्हाइड केल्या जातील। सो एक होलसम अशा प्रकारची ही बॅच जी या डिफिकल्ट सिलेबसला कव्हर करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे। सो तशी बॅच आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती अनाउन्स केलेली आहे आणि 24 तारखेपर्यंत आपण सांगितलं होतं की याच्यावरती डिस्काउंट असणार आहे, पण त्याला आपण 26 तारखेपर्यंत एक्सटेंड करतोय। सो इग्नाइट अकॅडमीच्या ॲप वरती जाऊन तुम्ही बॅच परचेस करताना दिवाळी 10 हा कूपन कोड वापरा आणि ही बॅच तुम्ही परचेस करून घ्या। ठीक आहे, इथे नंबर दिलेला आहे, यावरून तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता। आता आज हा व्हिडिओ घेण्याचं एक मेन एम काय आहे, किंवा आधी अशा प्रकारच्या एक्झाम्स झालेल्या आहेत का, हा पहिला बऱ्याचशा लोकांमध्ये प्रश्न असणार आहे, किंवा आधी काय झालेलं आहे का अशा प्रकारची परीक्षा। तर 2014 मध्ये आणि 2016 मध्ये आपल्याला या टाइपच्या सिलेबस वरच्या परीक्षा झालेल्या बघायला मिळतात। 2014 मध्ये ITI प्रिन्सिपल, त्यानंतर डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर, त्यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस ग्रुप ए अशा विविध पदांसाठीची एक परीक्षा 2014 मध्ये झालेली होती। ऍड होती 2013 ची, 14 मध्ये त्याची परीक्षा झालेली होती। त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर DVETच्या 2016 मधली परीक्षा एक झालेली होती। आज आपल्याला काय करायचंय की 2014 मध्ये जो पेपर झालेला होता, जो आपल्याकडे अवेलेबल देखील आहे, तर तो जो पेपर आहे त्या पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते हे आपल्याला आज समजून घ्यायचंय। मग प्रश्न सोडवायचे आहेत का आज, तर सोडवायचे नाहीयेत, पण आपल्याला हे बघायचं आहे किंवा नेमकं कशा पद्धतीचा अप्रोच आहे, सिलेबस कशा पद्धतीने प्रश्नांमध्ये रिफ्लेक्ट होतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत। मग 2014 मध्ये जी परीक्षा झाली होती त्याचा सिलेबस आणि आता जी परीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस सेम राहणार आहे का, तर ऍक्च्युअली 2014 मध्ये जो सिलेबस होता त्यामध्ये चेंजेस त्यांनी ऑलरेडी मागच्या वर्षी केलेले आहेत 2024 मध्ये। त्यामुळे आता अपडेटेड आणि बऱ्यापैकी एक्सपांडेड अशा प्रकारचा सिलेबस तुम्हाला आलेला आहे। राइट, सिलेबस बद्दल पण आपण वेगवेगळ्या माध्यमातून बोललेलो आहोत। मग आता 2014चा जो सिलेबस होता त्यामध्ये काही ॲडिशन्स झालेल्या आहेत, ज्या लेटेस्ट जो सिलेबस आहे आपल्याला तिथे आपण बघतो की 14च्या सिलेबस मध्ये काही ॲडिशन्स आहेत। मग त्या पद्धतीने मी इथे काय केलेलं आहे, किंवा जे आत्ताच्या सिलेबस मधले टॉपिक आहेत त्या टॉपिकला धरून 14च्या पेपरमध्ये कसे प्रश्न आलेले होते त्यावरची एक थोडक्यामध्ये चर्चा आपण या आत्ताच्या सेशन मध्ये करणार आहोत। आपलं आता अल्टिमेट एम काय, 2014च्या पेपरचं ॲनालिसिस। आता सगळ्यात पहिले जर आपण बघितलं, सगळ्यात पहिले तर पेपर आपल्याला असा हार्ड कॉपी मध्ये तिथे बघायला मिळतो आणि जसे MPSC चे बाकी पेपर होतात तसं सुरुवातीला त्यांनी हे पूर्ण सूचना वगैरे दिलेले आहेत। आता हे आपल्यासाठी नवीन नाही आहे। राईट, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, किंवा 100 प्रश्न आहेत, सगळे कंपल्सरी आहेत वगैरे वगैरे। फक्त शेवटी जे दिलेलं आहे, किंवा 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे गुण वजा होतील, याचा अर्थ 1/4 निगेटिव्ह मार्किंग बद्दल ते बोलतात। ठीक आहे, हा पहिला मुद्दा झाला, किंवा त्या पेपरमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग बद्दल तिथे बोललं गेलेलं होतं। राईट, सो 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण वजा होणार आहेत। ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही तो पेपर बघता त्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते याचे काही पॉइंटर्स मी इथे काढलेले आहेत। अगेन सगळे त्या पूर्ण पेपरला मायनर लेवलवरती ऑब्झर्व करून आपण हे पूर्ण मुद्दे इथे काढलेले आहेत। सगळ्यात पहिला प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा राहतो किंवा सर वन लाइनर प्रश्न किती असतात।
मग आता वन लाइनर जे आहेत, वन लाइनर टोटल 100 प्रश्न जे होते या पेपरमध्ये 100 पैकी 75 प्रश्न जवळपास वन लाइनर होते. मग वन लाइनर म्हणलं ते सोपं काम झालं सर, असं आहे का? असं पण नाही म्हणता येणार. का? कारण म्हणावं तेवढं सोपं नाही. काही प्रश्न तुम्हाला सोपे दिसतात, काही प्रश्न जे आहेत ते स्पेसिफिक प्रश्न राहतात. स्पेसिफिक प्रश्न, एखादा स्कीम रिलेटेड प्रश्न असेल किंवा जे आता आपण म्हणलं की असेसमेंट आहे, ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग रिलेटेड वेगवेगळ्या मेथड्स राहतात, इव्हॅल्युएशनच्या वेगवेगळ्या मेथड्स राहतात, राईट, किंवा इंटरव्ह्यूचे वेगवेगळे प्रकार राहतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सिलेबसमध्ये. मग त्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं, वन लाइनरच ठेवलेले आहेत, पण डिफिकल्टी लेवल जी आहे ती मीडियम टू हार्ड या लेवलमध्ये आपल्याला जास्त करून दिसणार आहे. सोपे पण आहेत काही प्रश्न, नाही असं नाही, पण मध्यम ते अवघड या पातळीवरती आपण या प्रश्नांना बघू शकतो. टोटल 75 प्रश्न होते जे वन लाइनर होते. मग 2 तासामध्ये पेपर सॉल्व्ह होऊ शकतो हे आपल्याला यामधून क्लिअरली दिसते. असं नाही किंवा खूप जास्त लेंदी पेपर वगैरे असणार आहे, सॉल्वेबलच पेपर आहे. फक्त 100 पैकी 75 प्रश्न वन लाइनर जवळपास तिथे होते. मग याचा अर्थ आता पण तसंच असेल असं धरून चालायचंय का की वन लाइनरची तयारी करतो? तसं पण नाही. आपण फक्त 14चा पेपर काय होता तो बघायला ना. आता 75 प्रश्न वन लाइनर आपल्याला आढळले त्यामध्ये. त्यानंतर 3 प्रश्न जे आहेत म्हणजे त्या 100 पैकी ऑब्वियसली ते वन लाइनरच असणार आहेत. 3 प्रश्न जे आहेत ते फुल फॉर्म वरती आधारित होते. आता फुल फॉर्म वाले प्रश्न वन लाइनर मध्येच येणार किंवा CPM चा फुल फॉर्म काय, MOOC चा फुल फॉर्म काय, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. त्यानंतर स्मार्ट नावाचे गोल्स असतात, स्मार्ट गोल, मग स्मार्टचा फुल फॉर्म काय, राईट. आता अगेन हे तुम्हाला पूर्ण आपल्या बॅच मध्ये पण वाचण्यामध्ये येणारच आहे. बट CPM, MOOC आणि स्मार्ट असे 3 फुल फॉर्म त्यांनी विचारले होते. सो फुल फॉर्म वरती भर बऱ्यापैकी अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये राहतो. 3-4 प्रश्न तरी तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये दिसूनच जातील ते. त्यानंतर जे मल्टी स्टेटमेंट प्रश्न होते, 75 तर वन लाइनर बोलतोय आपण, पण जे मल्टी स्टेटमेंट प्रश्न होते त्यामध्ये आपण बघतो की ते लेंदी होते. मग लेंदी म्हणल्यावरती काय की बऱ्याचदा असं होते किंवा तुम्हाला आता समजा आपण म्हणलं किंवा 4 असे स्टेटमेंट दिले, A, B, C आणि D असे 4 स्टेटमेंट दिले आणि त्यामध्ये तुम्हाला ते विचारतायत की कोणतं बरोबर आहे, A आणि B बरोबर आहे का, B आणि C बरोबर आहे, राईट. सो अशा प्रकारचे प्रश्न राहतात ना. सो इथे काय करतायत ते ABCD आपण इथे लिहितो ना, ते ABCDEF पर्यंत चाललेले आहेत. उदाहरणार्थ ते अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिसतात. अगेन प्रश्नाचा कंटेंट वगैरे तो पुढचा भाग झाला, पण हे बघा ABCDEF असे प्रश्न, असे 6 वाक्य दिलेले आहेत आणि त्यापैकी मग तुम्हाला हे ठरवायचं आहे किंवा ABCD बरोबर आहे की, जस्ट अ सेकंड, हा ABCE बरोबर आहे, BDEF आहे, ABDE आहे की CDEF आहे. मग इथे काय आहे किंवा एवढे जर आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत तर या स्टेटमेंटला समजून घेऊन त्याला सॉल्व्ह करायला वेळ जाणार आहे, राईट. आणि त्या केसमध्ये आपल्याला थोडेसे मल्टी स्टेटमेंट वाले क्वेश्चन जे आहेत ते लेंदी बघायला मिळू शकतात यामध्ये, ठीक आहे. सो अगेन एवढे सगळे पॉइंट आहेत. तर मग अजून एक मुद्दा त्यामध्ये काय येतो की तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकचा योग्य वापर करावा लागणार किंवा तुम्हाला ऑप्शन्स एलिमिनेट करत जावं लागणार किंवा मला बरोबर उत्तर काय ते सध्या तरी माहिती नाही आहे, पण मला हे जे एक स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते 100 काय 200% चुकीचं एवढं माहिती आहे. सो तशा टेक्निक्स वापरून तुम्हाला चुकीचे एलिमिनेट करत करत पुढे जावं लागणार आहे. सो तशा प्रकारचे आपल्याला मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स त्यामध्ये दिसतात. पण एवढं सगळं असून पण एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे किंवा हे जे प्रश्न आहेत हे सिलेबसला धरूनच विचारलेले होते. सिलेबसच्या बाहेर प्रश्न कुठे बघायला मिळत नाही. बऱ्याचदा असं होते की जे आपल्याला नाही कळलं ते सिलेबसच्या बाहेर असं आपल्याला वाटते, पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही हा सिलेबस मायनर लेवलवरती बघता तर तुम्हाला बरोबर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सिलेबस मध्ये जोडल्या गेलेल्या बघायला मिळतात, ठीक आहे. सो हा एक मुद्दा आपल्याला क्लिअरली इथे दिसतोय की सिलेबसच्या बाहेर जास्त ते सरकत नाही, ठीक आहे. आणि त्यासोबतच बऱ्याचशा लोकांचा जो प्रश्न राहतो, सर आकडे नंबर वगैरे विचारले तर म्हणजे एखादी स्कीम आहे त्याचं वर्ष विचारलं किंवा एखाद्या स्कीम मध्ये
जसं फॅक्टरी ऍक्ट आहे सिलेबसमध्ये, तर फॅक्टरी ऍक्ट मध्ये मग नंबर ऑफ वर्कर्स वरती काय आकड्यांवरती प्रश्न विचारला. सो त्या केसमध्ये बराचसा डाऊट असा राहतो आणि असे विचारले पण जातात, नाही विचारले जात असं नाहीये. पण या पेपरमध्ये 2014च्या पेपरमध्ये आकड्यांवरती जास्त भर त्यांनी दिलेला नव्हता. 2 ते 3 प्रश्न असतील जे आकड्यांवरती होते, किंवा किती वर्कर्स राहतात, मिनिमम अप्रेंटिस ऍक्ट मध्ये बरेचसे कंडिशन्स आहेत वर्कर्सच्या आकड्यांवरती, की 100 वर्कर असले तर काय, 500 वर्कर असले तर काय. सो तशा प्रकारचे 1, 2, 3 प्रश्न आपल्याला दिसतात, पण तेवढा जास्त भर त्या आकड्यांवरती त्यांनी दिलेला नव्हता. सो हे काही प्रायमरी लेवलवरचे मुद्दे झाले. आता आपण आपल्याला आत्ता जो सिलेबस आपल्याकडे आहे, जो लेटेस्ट वाला जो सिलेबस आपल्याकडे आहे, त्या सिलेबसला कनेक्ट करून नेमके कोणत्या टॉपिक वरून किती प्रश्न विचारले होते हे आपण इथे बघू. सो हा चार्ट इथे मी बनवून ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये अगेन हे एकदम जनरल लेवलवरती जे अंडरस्टँडिंग ठेवून तुम्हाला हे टॉपिक्स मध्ये मी क्वेश्चन्स डिवाइड करून ठेवलेले आहेत. आता बऱ्याचदा असं होऊ शकते की एखादा जो क्वेश्चन आहे तो दुसऱ्या टॉपिक मध्ये इंटरप्रिट केला, असं होऊ शकते. बट फॉर अवर अंडरस्टँडिंग जे सगळे प्रश्न यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत ते आपण अशा पद्धतीने इथे बायफर्केट केलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता म्हणलं तर वोकेशनल एज्युकेशन आपल्याला आता नवीन सिलेबस मध्ये पण दुसराच सिलेबस टॉपिक आहे, राईट, वोकेशनल एज्युकेशन. मग त्यामध्ये वोकेशनल एज्युकेशनचे बेसिक्स, वोकेशनल एज्युकेशन रिलेटेड ज्या काही स्कीम्स आहेत त्या सगळ्या मिळून टोटल आपल्याला 20 प्रश्न यामध्ये बघायला मिळाले होते. टोटल 20 प्रश्न होते. मग ते स्कीम्स वगैरे त्या काळामधल्या स्कीम्स होत्या, त्यासोबतच बेसिक्स जे आहेत, मग ते ITI रिलेटेड प्रश्न असतील किंवा वोकेशनल एज्युकेशन, मग वोकेशनल इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्याबद्दलचे प्रश्न असतील, काही रोल ऑफ टीचर्स रिलेटेड प्रश्न होते. असे प्रश्न आपल्याला टोटल 20 त्यामध्ये बघायला मिळाले. त्यानंतर आपल्याला सध्याच्या सिलेबसमध्ये ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन नावाचा सिलेबस टॉपिक आहे. ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन आता सध्या 20 नंबरचा टॉपिक आहे. सो ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन मधून जवळपास 21 प्रश्न तुम्हाला यामध्ये बघायला मिळतात. टोटल 21 क्वेश्चन्स. का? कारण हे मोठे मोठे टॉपिक आहेत. मग यामध्ये जर आपण बघितलं तर ट्रेनिंग प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन यामध्ये जर सब टॉपिक बघायला गेलं तर 12 ते 15 टॉपिक येतात आपल्याला त्यामध्ये. मग त्यातल्या त्यात जर आपण बघितलं अप्रेंटिस ऍक्ट वरती प्रश्न आलेले होते. त्यानंतर लिंकेज विथ इंडस्ट्री हा जो आपला त्यामधलाच एक टॉपिक आहे त्यावरती प्रश्न होते. फायर प्रोटेक्शन फर्स्ट एड हा पण एक सिलेबस टॉपिक आहे याच ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन मध्ये, त्याच्यावरती प्रश्न होते. असे टोटल जर बघितले आपण तर हे 21 प्रश्न होते. म्हणजे जर वोकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंग प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन हे दोन जर बघितलं तर या दोघांमधूनच किती 41 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर 2014 मध्ये तसं बघायला गेलं तर मॅनेजमेंट वाला खूप मोठा पार्ट नव्हता आणि त्यांनी तो पण पार्ट कसं 2-3 भागांमध्ये डिवाइड करून दिला होता. पण आत्ताचा जो सिलेबस आहे त्यामध्ये मॅनेजमेंटचा भाग खूप मोठा आहे. मग त्यामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन, त्यानंतर मग मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, असे बरेचसे पार्ट्स आहेत जे मॅनेजमेंट रिलेटेड आहेत. मग त्या पेपरमध्ये पण तो जो जुना सिलेबस जो होता त्याच्यामध्ये पण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या टॉपिक मधून आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न तेव्हा देखील बघायला मिळाले होते. कारण हे टॉपिक तेव्हाही होते. लीडरशिप असेल, इंटरव्ह्यू, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट असे टॉपिक तेव्हाही होते जे आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये काउंट करतो. आणि दिस इज क्वाइट मार्क फेचिंग काइंड ऑफ पार्ट. या पेपर मधला मार्क मिळतील असा पार्ट जो होता तो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट वाला होता. टोटल 22 प्रश्न आपल्याला यामध्ये बघायला मिळालेले होते. टोटल 22 प्रश्न होते. सो जर तिघांना ऍड केलं आपण तर किती झाले ते 63 प्रश्न तर इथंच झाले 100 पैकी. मग त्यानंतर मग बाकी आपण बघतो की आपल्याला सिलेबस मध्ये रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नवीन सिलेबस मध्ये सिलेबस पॉइंट नंबर 3 आहे. सो त्यामधून आपल्याला 4 प्रश्न यामध्ये बघायला मिळाले. हा असा पॉइंट आहे ना जो वाचावाच लागणार आहे पूर्ण. त्यांनी बऱ्याचशा इन्स्टिट्यूट दिलेले आहेत, विचारल्या 4च त्यांनी प्रश्न, पण तरी बरेचसे इन्स्टिट्यूट दिलेले आहेत ते सोडून चालणार नाहीये. का? कारण 4 असं ठरले थोडी की 4च विचारणार होते. आता 4 विचारले 2014 मध्ये, पण अजून बाकी ठिकाणी बरेचसे प्रश्न येऊ शकतात. जसं 2016च्या पेपरमध्ये या टॉपिक वरून बरेचसे प्रश्न आहेत. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग
हा सिलेबस पॉइंट नंबर 13 आहे तुमच्या नवीन सिलेबसमध्ये. मग त्यामध्ये तुम्हाला CPM आहे, स्वॉट अनालिसिस आहे, पर्ट CPM जे इंजिनिअरिंग वाले सगळ्यांना माहिती आहे राईट. सो स्वॉट अनालिसिस आहे, यावरती प्रश्न किती 2 प्रश्न आपल्याला यामध्ये बघायला मिळाले. CPMचा फुल फॉर्म विचारला होता आणि स्वॉट अनालिसिस वरती एक 1 लाइनर असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. त्यानंतर आपण आलो कॉन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, नवीन सिलेबस मध्ये जो पॉइंट आहे. आणि त्यासोबतच मग त्याच्या खाली दुसरा एक पॉइंट दिलेला आहे, गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट. असं मिळून स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड 9 प्रश्न आपल्याला यामध्ये बघायला मिळाले. काही स्कीम्स होत्या, स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह स्कीम आहे, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्यावरती प्रश्न होता. सो असे टोटल 9 प्रश्न आपल्याला कॉन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट या टॉपिक मधून बघायला मिळाले. मग त्यामध्ये ऑन दी जॉब ट्रेनिंग जे आहे, OJT ज्याला आपण म्हणतो, तो पण त्याच्यावरती 2 प्रश्न तिथे विचारलेले होते. फायनान्शियल मॅनेजमेंट जो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवघड जाणारा जो टॉपिक आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, यावरती त्यांनी 10 प्रश्न विचारले होते. बजेटिंग आहे, बजेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, किंवा वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर रिलेटेड प्रश्न आहेत, अकाउंट्स कसे मेंटेन होतात राईट. सो तशा प्रकारचे थोडंफार आपण म्हणू शकतो किंवा ऑन दी डिफिकल्ट साइड 10 प्रश्न पण त्यामध्ये त्यांनी विचारलेले होते. इंजिनिअरिंगचे जे सगळे आपले विद्यार्थी आहेत त्यांना TQM हा एकदम ओळखीचा भाग आहे राईट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, मग हे नाव सगळ्यांनी ऐकलेले असतात. क्वालिटी सर्कल, कायझेन, ISO स्टँडर्ड, ISO 9000चा एक प्रश्न आहे. सो अशा टाइपचे आपल्याला टोटल 10 प्रश्न TQM मधून देखील बघायला मिळाले. म्हणजे तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंट या टॉपिक मधून तुम्हाला 10 प्रश्न दिसत आहेत, TQM या टॉपिक मधून 10 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर 2 जे टॉपिक्स आहेत, एक आहे पॉप्युलेशन एज्युकेशन आणि दुसरं आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, जे 2014 नंतर जो नवीन सिलेबस मागच्या वर्षी आला त्यामध्ये हे टॉपिक त्यांनी टाकलेले नाहीये. तरी त्यामधून एक प्रश्न त्या पेपरमध्ये होता, जो आपल्याला सध्या आपला कन्सर्न त्यामध्ये नाही. असे टोटल 100 प्रश्न या पेपरमध्ये त्यांनी विचारले. ठीक आहे, टोटल 100 प्रश्न. आता हे जे आपण बोललो हे आपण आपल्या हिशोबाने हे सगळं अरेंज करून घेतलं, किंवा नेमकं त्या सिलेबसमध्ये आपल्या नवीन सिलेबसला धरून जर आपण बघितलं त्या जुन्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले असावे. ठीक आहे. सो हा जो भाग आहे हा आपल्याला इथे व्यवस्थितपणे डील करणं गरजेचं आहे. 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत. बऱ्याचशा लोकांचा प्रश्न राहतो कट ऑफ किती येणार. आता जर आपण बघितलं त्या काळामधला जो कट ऑफ आहे तो सध्या रिलिव्हंट राहणार का, तर रिलिव्हंट राहणार नाही. का नाही राहणार, कारण इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स, इट डिपेंड्स ऑन दी कॉम्पिटिशन लेवल. त्यानंतर त्या काळामध्ये जर बघितलं तर तेवढं कुठे अवेअरनेस नव्हता, त्यानंतर मटेरियल जे आहे ते तेवढं अवेलेबल नसायचं ओपनली. त्यामुळे त्यावेळेसचा कट ऑफ आणि आत्ताचा कट ऑफ यामध्ये फरक नक्कीच तुम्हाला दिसणार आहे. तरी तुम्हाला जर त्यावेळेसचा कट ऑफच ऐकून घ्यायचा असेल तर 200 मार्कांपैकी जनरलचा कट ऑफ त्यावेळेस आलेला होता 114. ठीक आहे. अगेन हे MPSCच्या ऑफिशियल जे त्यांची PDF होती त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं होतं. 114 म्हणजे 200 पैकी 114 हा त्यावेळेसचा कट ऑफ होता. मग तशी तयारी करावी का, तशी तयारी करून चालणार नाही. यावेळेस कट ऑफ जो आहे, अगेन इट इज नॉट लाईक की मी म्हणतो 200 पैकी 190 आणि 195 कट ऑफ वगैरे, असं मी काही म्हणत नाहीये. पण यावेळेस तुम्हाला हायर साईडला कट ऑफ बघायला मिळणार आहे. का बघायला मिळणार, कारण लेवल ऑफ कॉम्पिटिशन तशी वाढलेली असणार आहे राईट. सो अशा पद्धतीने आपल्याला हा 2014चा जो पेपर आहे तो इथे बघायला मिळतो. आणि हे जे काही आपण अनालिसिस करतोय त्या अनालिसिसला धरूनच आपण आपल्या बॅच मध्ये हे सगळे सेशन्स तिथे घेतोय राईट. मग त्यामध्ये फक्त हे 2-3 पेपर आहेत, 2014-16 हे 2 पेपर आपण जे म्हणतोय त्याच्यावरतीच पूर्ण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे का, तसंही नाहीये. तो बराच वेळ निघून गेलेला आहे. कारण त्यामुळे आपल्याला सध्याच्या वेळेच्या हिशोबाने सध्याच्या काळामध्ये जसे प्रश्न इतर परीक्षांमध्ये येत आहेत या सिलेबस रिलेटेड, तशा पद्धतीने हा सगळा पार्ट आपल्याला डील करणं गरजेचं आहे. या सगळ्या इंटिग्रेटेड अप्रोचने आपण ही बॅच चालवतोय, जी अगेन सुरू झालेली आहे. तुम्ही नक्की इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून ही बॅच परचेस करून घ्या. याचा नक्कीच तुम्हाला ह्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये फायदा होणार आहे. कारण या आधी हे पूर्ण 20 टॉपिक घेणारी महाराष्ट्रातली एक
फक्त एकच अकॅडमी आहे, इग्नाइट अकॅडमी, ज्यांनी ही पूर्ण बॅच कंप्लीट केलेली होती. ग्रुप ए ची वॅकन्सी जी आलेली होती त्यामध्येही आपण हा 20 पॉइंट वाला मोठा सिलेबस कंप्लीट केलेला आहे फ्रॉम स्टार्ट टू एंड इन अ सिस्टमॅटिक वे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्रस्ट करू शकता आणि त्या पद्धतीने ही बॅच तुम्ही जॉईन करून घ्या. आणि खाली नंबर पण दिलेले आहेत, तिथूनही तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे, चालेल. मग तर आपण भेटू आपल्या बॅच मध्ये. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.